नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ब्रँड खाकी या यूट्यूब चॅनलवर. या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल बघणार आहोत आणि त्यामध्ये आज आपण कोकण किनारपट्टी या प्राकृतिक विभागाविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक विभाग. महाराष्ट्राचे एकूण 3 प्राकृतिक विभाग आहेत. यामध्ये कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट, सह्याद्री पर्वत किंवा त्याला पश्चिम घाट असे सुद्धा म्हणतात, पश्चिम घाट. आणि तिसरा प्राकृतिक विभाग म्हणजे दख्खनचे पठार किंवा या भागाला महाराष्ट्र पठार असे सुद्धा म्हणतात, महाराष्ट्र पठार. प्राकृतिक विभाग एकूण 3 प्राकृतिक विभाग आहेत. त्यामध्ये कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट आणि दख्खनचे पठार किंवा महाराष्ट्र पठार. यामध्ये कोकण किनारपट्टीबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. कोकण किनारपट्टी म्हणजे सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या सखल चिंचोळ्या भागाला कोकण किनारपट्टी असे म्हणतात. सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र या दरम्यान असणाऱ्या सखल चिंचोळ्या भागाला कोकण असे म्हणतात. सखल चिंचोळ्या भागाला कोकण असे म्हणतात. कोकण किनारपट्टी म्हणतात. सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असणाऱ्या सखल चिंचोळ्या भागाला कोकण किनारपट्टी असे म्हणतात. कोकण किनारपट्टीचा विस्तार. कोकण किनारपट्टीचा विस्तार हा उत्तरेस दमणगंगा नदी, ते दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत आहे. उत्तरेस दमणगंगा नदी ते दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत आहे, किंवा असे सुद्धा म्हणता येईल डहाणू पासून वेंगुर्ल्यापर्यंत विस्तार आहे. उत्तरेस डहाणू पासून ते दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत कोकण किनारपट्टीचा विस्तार आहे. उत्तरेस डहाणू ते दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत कोकण किनारपट्टीचा विस्तार हा उत्तरेस दमणगंगा नदी ते दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत आहे, किंवा उत्तरेस डहाणू पासून तर दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत आहे असे सुद्धा म्हणता येईल. उत्तरेस दमणगंगा नदी ते दक्षिणेस तेरेखोल पर्यंत, किंवा उत्तरेस डहाणू पासून दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत,
विस्तार, कोकण किनारपट्टीचा विस्तार हा उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल्या नदीपर्यंत आहे, किंवा असे सुद्धा म्हणता येईल उत्तरेस डहाणूपासून दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत कोकण किनारपट्टीचा विस्तार आहे. कोकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी ही 877.97 किलोमीटर इतकी आहे. उत्तर दक्षिण लांबी 877.97 किलोमीटर आहे. उत्तर दक्षिण लांबी म्हणजेच कोकण किनारपट्टीला 877.97 किलोमीटर इतका समुद्र किनारा लागलेला आहे. उत्तर दक्षिण लांबी म्हणजेच कोकण किनारपट्टीला कारण की या भागानेच कोकण किनारपट्टीला समुद्र किनारा लागलेला आहे. कोकण किनारपट्टीला 877.97 किलोमीटर समुद्र किनारा लागलेला आहे. पूर्वी 720 किलोमीटर इतका होता. पूर्वी 720 किलोमीटर इतका समुद्र किनारा लागलेला होता. म्हणजेच कोकण किनारपट्टीची उत्तर दक्षिण लांबी ही पूर्वी 720 किलोमीटर होती. एप्रिल 2025 मध्ये भारत सरकारचा एक GR आला. त्यानुसार भारताच्या सागरी सीमेमध्ये बदल झाला. त्या नवीन आकडेवारीनुसार आता कोकण किनारपट्टीला 877.97 किलोमीटर इतकी सागरी सीमा लागलेली आहे. कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे. कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे. रिया प्रकारची आहे. कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे कारण ती संलग्न राहता खंडित झाली आहे. कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे कारण ती संलग्न राहता खंडित झाली आहे. कोकणामध्ये असणाऱ्या खाड्या याबद्दल आपण समोर माहिती बघू, की ज्या परीक्षेत येतात, ज्यामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारला जातो. निर्मिती, कोकण किनारपट्टीची निर्मिती ही सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली आहे. सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली आहे. म्हणजेच महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग खाली कसल्यामुळे महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे निर्मिती, सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टीची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे कोकण किनारपट्टीची निर्मिती झालेली आहे. कोकण किनारपट्टीची रुंदी सह्याद्री पर्वतामुळे सर्वत्र सारखी नाही.
कोकण किनारपट्टीची रुंदी ही सह्याद्री पर्वतामुळे सर्वत्र सारखी नाही, परंतु सरासरी ही रुंदी सरासरी 52 ते 60 किलोमीटर इतकी आहे. सरासरी रुंदी ही 52 ते 60 किलोमीटर इतकी आहे. निर्मिती सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकणाची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग खाली असल्यामुळे कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली आहे आणि रुंदी सह्याद्री पर्वतामुळे कोकण किनारपट्टीची रुंदी ही सर्वत्र सारखी नाही. सरासरी रुंदी ही 52 ते 60 किलोमीटर इतकी आहे. कोकणाचे एकूण 2 उपविभाग पडतात. उपविभाग कोकणाचे उपविभाग 2 उपविभाग आहेत. यामध्ये उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. तर दक्षिण कोकण या भागामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचा समावेश होतो. सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचा समावेश होतो. कोकणाचे एकूण 2 उपविभाग आहेत. त्यामध्ये उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. तर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश होतो. यानंतर क्षेत्रफळ. एकूण क्षेत्रफळ हे 30,728 चौरस किलोमीटर इतके आहे. क्षेत्रफळ 30,728 चौकिमी इतके आहे. या भागाने महाराष्ट्राचे जवळपास 10% क्षेत्र व्यापले आहे. महाराष्ट्राचे 10% क्षेत्र व्यापले आहे. 10% क्षेत्र व्यापले आहे. क्षेत्रफळ हे 30,728 चौकिमी आहे आणि या भागाने महाराष्ट्राचे जवळपास 10% क्षेत्र व्यापलेले आहे. उत्तर कोकणात तांबूस तपकिरी मृदा आढळते, तर दक्षिण कोकणात जांभी मृदा आढळते. उत्तर कोकणात तांबूस तपकिरी मृदा आढळते. दक्षिण कोकणात जांभी मृदा आढळते. उत्तर कोकणात तांबूस तपकिरी मृदा आढळते, तर दक्षिण कोकणात जांभी मृदा आढळते. दक्षिण कोकण हा अधिक अरुंद आहे. दक्षिण कोकण उत्तर कोकणापेक्षा अधिक अरुंद आहे. उत्तर कोकण हा जास्त रुंद आहे. दक्षिण कोकण हा उत्तर कोकणापेक्षा अधिक खडकाळ, डोंगराळ, वाहतुकीच्या सोयी
कमी आणि शहरे कमी आहेत. शहरे कमी आहेत. दक्षिण कोकण हा उत्तर कोकणापेक्षा अधिक अरुंद आहे आणि दक्षिण कोकण हा उत्तर कोकणापेक्षा अधिक खडकाळ, डोंगराळ आणि वाहतुकीच्या सोयी कमी आहेत आणि त्याचप्रमाणे शहरे सुद्धा कमी आहेत. यानंतर उंचीनुसार दोन प्रकार पडतात, ते म्हणजे खलाटी आणि वलाटी. त्याबद्दल बघू. उंचीनुसार प्रकार खलाटी आणि वलाटी. यामध्ये अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागास खलाटी असे म्हणतात, तर खलाटीच्या पूर्वेकडील भागास वलाटी असे म्हणतात. वलाटी. खलाटी म्हणजे अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भाग. अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भाग. या भागाची समुद्र सपाटीपासूनची उंची ही कमी आहे, ती म्हणजे 5 ते 15 मीटर इतकी आहे. समुद्र सपाटीपासून उंची कमी आहे, ती म्हणजे 5 ते 15 मीटर इतकी. खलाटी अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भाग म्हणजे खलाटी आणि समुद्र सपाटीपासूनची उंची ही या भागाची कमी आहे, ती म्हणजे 5 ते 15 मीटर इतकी आहे. यानंतर वलाटी. हा भाग म्हणजे खलाटीच्या पूर्वेकडील भाग म्हणजे वलाटी. या ठिकाणी समुद्र सपाटीपासूनची उंची ही जास्त आहे, ती म्हणजे 275 ते 300 मीटर इतकी. समुद्र सपाटीपासून उंची जास्त आहे, ती म्हणजे 275 ते 300 मीटर इतकी. खलाटीच्या पूर्वेकडील भाग म्हणजे वलाटी. समुद्र सपाटीपासूनची उंची ही जास्त आहे, 275 ते 300 मीटर इतकी. यानंतर या भागामध्ये असणाऱ्या खाड्या बघू. खाड्या म्हणजे भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी असे म्हणतात. कोकणामध्ये असणाऱ्या खाड्या, यामध्ये खाडी ती कोणत्या नदीवर आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याबद्दल बघू. वैतरणा या नदीवर दातीवरा खाडी आहे, पालघर जिल्ह्यामध्ये. वैतरणा या नदीवर दातीवरा खाडी ही पालघर जिल्ह्यामध्ये आहे. वैतरणा नदी या नदीवर दातीवरा ही खाडी आहे. यानंतर उल्हास या नदीवर वसईची खाडी आहे, जी की पालघर जिल्ह्यामध्ये आहे.
उत्तरेकडून दक्षिणेकडे परीक्षेमध्ये या भागावर क्रम विचारू शकता. यानंतर पाताळगंगा नदी. पाताळगंगा या नदीवर धरमतर ही खाडी आहे. पाताळगंगा नदीवर धरमतर ही खाडी आहे, जी की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. रायगड. कुंडलिका ही नदी आहे. कुंडलिका या ठिकाणी रोह्यांची खाडी आहे. रोह्यांची खाडी ही सुद्धा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. रायगड. कुंडलिका नदी, रोह्यांची खाडी, रायगड जिल्हा. यानंतर सावित्री या नदीवर बाणकोट ही खाडी आहे, जी की रायगड जिल्ह्यामध्ये आहे. सावित्री, बाणकोट ही खाडी आहे, ही सुद्धा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. सावित्री नदीवर बाणकोट खाडी आहे, जी की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. विशिष्टी ही नदी आहे. विशिष्टी नदी या नदीवर दाभोळ ही खाडी आहे. दाभोळ ही खाडी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. रत्नागिरी. विशिष्टी खाडी, विशिष्टी नदी या नदीवर दाभोळ ही खाडी आहे, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. यानंतर शास्त्री ही नदी आहे. शास्त्री नदी या नदीवर जयगड ही खाडी आहे, ही सुद्धा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. रत्नागिरी. शास्त्री नदी या नदीवर जयगड ही खाडी आहे, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. कोकण किनारपट्टी या भागामधील असणाऱ्या खाड्या यामध्ये वैतरणा या नदीवर दातिवरा खाडी, पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. उल्हास या नदीवर वसईची खाडी आहे, जी की पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. पाताळगंगा या नदीवर धरमतर ही खाडी आहे, जी की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे कुंडलिका या नदीवर रोह्यांची खाडी आहे, ही रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. सावित्री या नदीवर बाणकोट ही खाडी आहे, ही रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. विशिष्टी या नदीवर दाभोळ ही खाडी आहे, ही खाडी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. आणि शास्त्री या नदीवर जयगड ही खाडी आहे, जी की रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. नदी, खाडी आणि जिल्हा. कोकण किनारपट्टी या भागात असणाऱ्या खाड्या यामध्ये वैतरणा या नदीवर दातिवरा खाडी, पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. उल्हास या नदीवर वसईची खाडी आहे, जी की पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर पाताळगंगा नदी या नदीवर धरमतर ही खाडी आहे, जी की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर कुंडलिका नदी या ठिकाणी रोह्यांची ही खाडी आहे, ही रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर सावित्री नदी या नदीवर बाणकोट ही खाडी आहे, जी की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. आणि विशिष्टी नदी या नदीवर दाभोळ ही खाडी आहे, जी की रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर शास्त्री नदी या नदीवर जयगड ही खाडी आहे, जी की रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर जी खाडी म्हणजे शुक या नदीवर एक खाडी आहे, विजयदुर्ग ही खाडी आहे. शुक नदीवरील खाडी विजयदुर्ग ही नदी, ही खाडी रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सीमेवर आहे. सीमेवर आहे. शुक नदीवरील खाडी ती म्हणजे विजयदुर्ग खाडी, जी की रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सीमेवर आहे. त्यानंतर गड ही नदी, गड नदीवर कलावली ही खाडी आहे. कलावली ही सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. गड नदी या नदीवर कलावली ही खाडी आहे, जी की सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर कर्ली ही नदी आहे. कर्ली नदीवर कर्ली ही खाडी आहे, ही सुद्धा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग. तेरेखोल नदी या ठिकाणी तेरेखोल ही खाडी आहे. तेरेखोल खाडी, जी की सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग. शुक नदी, शुक या नदीवर विजयदुर्ग ही खाडी आहे, जी की रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.
यानंतर गड नदी, या नदीवर कलावली ही खाडी आहे, ही सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. कर्ली नदी, या नदीवर कर्ली ही खाडी आहे, जी की सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. आणि तेरेखोल नदी, या नदीवर तेरेखोल ही खाडी आहे, ही सुद्धा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. या भागातील बंदरे बघू. बंदरे, या ठिकाणी 2 आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत. दोन आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत. यामध्ये मुंबई आणि नावाशेवा, ज्याला JNPT असे सुद्धा म्हणतात, JNPT, याची स्थापना ही 1989 ची आहे. 1989. आणि या ठिकाणी एकूण 49 बंदरे आहेत. कोकण किनारपट्टी बंदरे 2 आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत. या ठिकाणी मुंबई आणि नावाशेवा ही आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत, JNPT. याची स्थापना ही 1989 ची आहे आणि या भागामध्ये एकूण 49 बंदरे आहेत. अशा पद्धतीने आपण कोकण किनारपट्टीबद्दल सविस्तर माहिती बघितली. यासमोरील लेक्चरमध्ये आपण दुसरा जो प्राकृतिक विभाग आहे, ज्यामध्ये सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.